पूर्णपणे सरकारने मराठा समाजाला न्याय कसा मिळेल या बाबतीमध्ये भूमिका घेतली। भूमिका घेत असताना जरांगे पाटील यांनी पहिलं कुणबी नोंदी ज्या जुन्या आहेत तो कायदा आपला आहे, 2000चा कायदा आहे, 2012चे रूल्स आहेत, 1967 पूर्वीचे जे काही दाखले आहेत नोंदी आहेत त्यांना आपण रक्त ब्लड रिलेशनला यामध्ये आपण द्यायचा निर्णय घेतला, त्याप्रमाणे प्रमाणपत्र देऊ लागलो। त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दुसरी मागणी या ठिकाणी केली की सरसकट पाहिजे। सरसकट हे आरक्षण प्रमाणपत्र हे देताच येणार नाही। त्यांना सांगितलं कायदेशीर हे टिकणार नाही, कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही। अनेक लोक कोर्टात गेले होते, त्यांचे सहकारी देखील कोर्टात गेले होते, परंतु कोर्टाने ते फेटाळलं, रिजेक्ट केलं। आणि म्हणून आम्ही त्यावेळेस असं इतिहासात पहिल्यांदा झालं 3 निवृत्त न्यायाधीश आम्ही तिकडे पाठवले आणि त्यांना ज्या काही चर्चा होती ती चर्चा केली। त्यानंतर मग दुसरा विषय आला, हे गेल्यानंतर मग सरसकट नंतर सगळे सोयरेचा विषय आला। त्याच्यानंतर मराठवाड्याची व्याप्ती सोडून अख्ख्या राज्याला तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या, कुणाची मागणी नव्हती। त्यांचं म्हणणं होतं आम्हाला मराठा आरक्षण पाहिजे, इतर लोकांना मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र पाहिजे, हे मिळत नव्हते ते मिळू लागले। आणि इतर मराठवाडा सोडून ज्या लोकांची मागणी होती आम्हाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे। आता मराठा आरक्षण म्हणजे मागण्या त्यांच्या कशा बदलत गेल्या, म्हणजे यामध्ये नंतर मग ओबीसी मध्ये द्या, मराठा आरक्षण 10% आपण जे दिलं, मराठा आरक्षण 10% दिलं हे कायद्याने दिले आपण। मराठा समाजावर त्यांच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले, परंतु त्यांना वंचित ठेवलं हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आणि हा एकनाथ शिंदे या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो। कोणी धाडस दाखवलंय मला सांगा, मी दाखवलंय। माझी भूमिका प्रामाणिक आहे आणि मी जे बोलतो ते करून दाखवतो, खोटं आश्वासन बिलकुल देणार नाही। आणि मी सांगितलं ओबीसी समाजाचं आरक्षण इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देणार, त्याप्रमाणे आमचं सगळं काम चालू होतं आणि त्यामुळेच मी ते बोललो। मराठा समाजाला आपण सारथी कोणाच्या कारकिर्दीत सुरू झाली, देवेंद्रजींच्या। अण्णासाहेब पाटील आपण सुरू केलं, त्या 10 लाखाचं 15 लाख केलं। सारथीची शिष्यवृत्ती, सारथीचे कोर्सेस वाढवले, आपण सारथीला मजबूत केलं। ज्यांना हॉस्टेल आहेत त्यांना हॉस्टेलची व्यवस्था, ज्यांना हॉस्टेल नाही त्यांना निर्वाह भत्ता वाढवून दिला सभापती महोदय। ग्रामीण भागातला आणि शहरी भागातला तो वाढवला, दादा बरोबर आहे। आपण 6000 केले, वर्षाचे 60,000 बरोबर। आणि म्हणून आपण त्याही वेळेस सांगितलं मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सगळे सवलती मिळतील। आणि हे सगळं करत असताना आज आणि अधिसंख्य पद जे मराठा समाजाला जे आरक्षण रद्द झालं ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात, आणि या दरम्यान ज्यांचं सिलेक्शन झालं होतं जवळपास 4,500 ते 5,000 लोक, कोणी त्यांना हात लावत नव्हतं। मी सांगितलं मी फेस करेन, त्यांना नियुक्त्या द्या। 5,000 लोक तिथं काम करतायत। त्याचबरोबर मॅट मध्ये काही 500 लोक गेले, एमपीएससी आणि इतर लोक मॅट मध्ये गेल्यानंतर हायकोर्टामध्ये एजी आणि आपल्या सर्व वकिलांना सांगितलं यांची बाजू लावून धरा, त्यांना देखील हायकोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल दिला, ते 500 लोक कामाला लागले। मनोज जरांगे पाटील हा प्रामाणिकपणे मराठा समाजासाठी आंदोलन करत होता, त्याची राजकीय काही पार्श्वभूमी नव्हती। मी स्वतः गेलो तिथे, एकदा नाही 2 वेळा गेलो। कुठला मुख्यमंत्री जातो, आपला सगळं प्रोटोकॉल बाजूला ठेवला, सगळ्या एवढ्या मोठ्या मॉब मध्ये मी गेलो स्वतः। शशिकांत शिंदे तिकडे होते, एवढ्या सगळ्या मॉब मध्ये असताना देखील मी तिकडे गेलो। आणि हे केल्यानंतर आज ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील यांच्याशी आम्हाला काही त्यांचं देणं घेणं नाही, परंतु ज्या पद्धतीने सरकारने केलेलं काम मराठा समाजासाठी ते ऍक्सेप्ट करायच्या ऐवजी सरकारवर टीका करणं, त्याचबरोबर मला देखील मुख्यमंत्री म्हणून मला देखील माझी पण सगळे काय काढायची ती काढली, उपमुख्यमंत्री सगळे मंत्री। अरे असं कधी होतं काय, असं कधी चालतं काय? सरकार म्हणून आम्ही निर्णय घेणारे लोक, विरोधी पक्षाला सोबत विश्वासात घेऊन आम्ही निर्णय घेतला। आणि तो निर्णय घेत असताना
मग एकेरी पद्धतीने बोलणं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा कहर केला की देवेंद्रजींना अगदी खालच्या पातळीवर त्यांच्यावर आरोप केला की त्यांना विष देऊन मारणार आहेत. आणि हे म्हणजे जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य त्यांच्याकडून होऊ लागलं, मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये देखील म्हणालो की ही भाषा जी आहे कार्यकर्त्याची नाही, ही भाषा राजकीय भाषा आहे आणि त्याच्या मागे कोण आहे. आता माझं एवढं म्हणणं आहे की जे काय आहे ही वस्तुस्थिती जी आहे ही समोर आली पाहिजे. चौकशी त्याची आपण मागणी केलेली आहे. त्या बाबतीमध्ये जे जे काही आता मी डिटेल त्याच्यात बोलत नाही. SIT आपण त्याच्यामध्ये नेमू आणि SITच्या माध्यमातून जे जे काय आहे ते सत्य जे आहे ते सत्य बाहेर येईल, त्याची चौकशी होईल आणि दूध का दूध पाणी का पाणी व्हायला पाहिजे. परंतु मी एवढं सांगतो, कुणालाही यामध्ये सूडबुद्धीने आकस्फोटी कुठलीही कारवाई कोणावर केली जाणार नाही. विरोधी पक्षाने देखील या मराठा आरक्षणामध्ये कुठपर्यंत आपण सहकार्याची भूमिका किंवा विरोधाची भूमिका किंवा राजकारणाची भूमिका घ्यावी हे ठरवलं पाहिजे. कारण हे आपण एकमताने निर्णय घेतलेला आहे, हे मी पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की यामध्ये ज्या पद्धतीने कुणी माणूस असेल तो खालच्या पातळीवर बोलू लागला, जर एकेरी भाषेत बोलू लागला, खोटे नाटे आरोप करू लागला, तर त्याला बिलकुल पाठीशी कोणी घालता कामा नये. आणि म्हणून ज्या देवेंद्र फडणवीसांनी जे आरक्षण पूर्वी दिलं होतं ते मराठा समाजाच्या हितासाठी दिलं होतं, मराठा समाजाच्या ते विरोधात नाहीत. आणि म्हणून मराठा समाजाच्या विरोधात ते कसे आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कुणी करू नये. या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे आणि सरकार म्हणून आम्ही एकत्र बसून हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती, याच्यामध्ये राजकारण कृपया न आणता एकमताने केलं ना. अरे भाई, एकमताने केलं, एकमताने केल्यानंतर बोलू लागले, हे टिकणार नाही. हे कसं टिकणार? हे टिकणार नाही. अरे का टिकणार नाही त्याचे कारण द्या. का टिकणार ते आम्ही सांगतो.